नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। अजित पवार यांनी IPS अधिकारी अंजन कृष्णांना कुर्डुवाडी प्रकरणात कथितपणे धमकावले बाबतचा व्हिडिओ आणि ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केले। या ट्विटमध्ये त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या ट्विटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी रोहित पवार यांच्या ट्विटचा रोख स्वतःकडे असल्याचे मत व्यक्त केले। दमानिया यांनी रोहित पवार यांचे अजित पवारांकडे झुकण्याच्या प्रवृत्तीचे निरीक्षण केले। त्यांनी रोहित पवार यांना एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बुधवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। आजारी असल्यामुळे त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली। मंगळवारी मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेल्या बैठकीत देखील ते अनुपस्थित होते। कालची बैठक सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याच नेतृत्वात पार पडली। अजित पवारांच्या आजारपणासंदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मेसेज केला आहे। खुद्द सुप्रिया सुळेंनीच याबद्दलची माहिती दिली। गेट वेल सून असं लिहत त्यांनी अजित पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, परंतु सुनेत्रा पवारांचा मला अद्याप मेसेज आलेला नाही असंही त्यांनी सांगितलं। मराठा आंदोलनातील एक महत्त्वाची मागणी राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे। महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे। सरकारने 9,60,00,000 रुपये यासाठी मंजूर केले असून ही रक्कम 96 मृतांच्या नातेवाईकांना वर्ग करण्यात आली आहे। मराठा आरक्षण आंदोलनात एकूण 274 लोकांचा मृत्यू झाला होता अशी माहिती आहे। या निर्णयामुळे मृतांच्या कुटुंबांना काहीसा दिलासा मिळेल असे मानले जात आहे। या आंदोलनात अनेक प्रमुख नेत्यांचा सहभाग होता, ज्यात मनोज जरांगे पाटील यांचाही समावेश आहे। ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे। इतकंच नाही तर संजय राऊत आणि छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरील भूमिकेवर टीका केली आहे। छगन भुजबळ यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात OBC आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता। दरम्यान संजय राऊतांच्या मते छगन भुजबळ यांनी मंडलच्या प्रश्नावर शिवसेनेचा राजीनामा दिला होता, तरीही ते मंत्रिपदाची खुर्ची का धरून आहेत हा प्रश्न महत्त्वाचा आहे। सणासुदीच्या काळात भारतात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याचा दर प्रति तोळा 1,08,000 पोहोचला आहे, तर चांदीचा दर प्रति किलो 1,28,000 वर पोहोचला आहे। मागील 2 दिवसात सोन्याच्या दरात 2.5% वाढ झाली आहे। ही वाढ सणासुदीच्या खरेदीच्या मोसमामुळे असल्याचे अंदाज आहेत। या दरांमध्ये भविष्यात बदल होण्याची शक्यता आहे। सर्वसामान्य नागरिकांना या दरांच्या बदलांबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे। तर सोन्या चांदीच्या दरात होणारी ही वाढ सणासुदीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदीची खरेदी करत असल्यामुळे सोन्या चांदीला झळाळी आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यामागे अजित पवारांवर मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप केला। रोहित पवार यांच्या मते काही सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। हा आरोप कुर्डू येथील अवैध खनिज उत्खननाच्या प्रकरणात अजित पवार यांच्या सहभागाच्या आरोपांशी आणि एका महिला IPS अधिकाऱ्याच्या झालेल्या वादाशी जोडला गेला आहे। या प्रकरणी अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। रोहित पवार यांनी राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी अशी मीडिया ट्रायल केली जात असल्याचे म्हटले आहे। प्रकाश आंबेडकर यांनी नेपाळमधील सद्य राजकीय अस्थिरतेसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे। त्यांच्या मते अमेरिका दक्षिण आशियात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी बांगलादेश आणि नेपाळमधील संकटांचा फायदा घेत आहे। हे भारतीय उपखंडातील भूराजकीय परिस्थिती बदलण्याचा सुनियोजित प्रयत्न आहे असा दावा त्यांनी केला। भविष्यासाठी आता सरकारने PUC नसेल तर वाहनांना इंधन न देण्याच्या धोरणाची सक्ती अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत।
भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे। त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजे PUC हे वैध असणे गरजेचे आहे। अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे। यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो PUC नो फ्यूल या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा भेटले आहेत। आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री अनिल परब उपस्थित होते, तर मनसेकडून संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर हे देखील आले होते। तब्बल पाऊण तास दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे समजते, मात्र या चर्चेचा नेमका अजेंडा काय होता हे अधिकृतरित्या अद्याप स्पष्ट झालेले नाही। भारतीय महिला क्रिकेट संघाच्या 2026च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बदल करण्यात आला आहे। या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा तिसरा एकदिवसीय सामना आता ओव्हल मेलबर्न येथून होबार्ट येथे हलवला जाईल। हा सामना 1 मार्च 2026 रोजी खेळवला जाणार आहे। हा ओव्हलचा पहिला दिवस रात्र आंतरराष्ट्रीय सामना होणार होता, परंतु फ्लड लाईट बसवण्यास विलंब आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशाशी संबंधित समस्यांमुळे तो हलवावा लागला।